नमस्कार. रस्त्यावर एखादा अपघात झालेला दिसला की मदत करायला मन धावून जातं. पण लगेच मनात एक भीती येते, पोलीस चौकशी, कायदेशीर अडचणी आणि अनेक जण त्यामुळे मागे हटतात. म्हणूनच आज आपण बोलणार आहोत गुड समॅरिटन लॉबद्दल. हा तोच देवदूत कायदा आहे जो अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांच्या संरक्षणासाठी बनवला गेलाय. विचार करा, रस्त्यावरून जात असताना डोळ्यासमोर अपघात झाला. अशावेळी काय करायचं? मदत करायची की बघून न बघितल्यासारखं पुढे निघून जायचं? हा एक साधा प्रश्न नाहीये, कारण या एका निर्णयावर कोणाचा तरी जीव अवलंबून असू शकतो. डॉक्टर लोक अपघातानंतरच्या पहिल्या तासाला गोल्डन अवर म्हणतात, म्हणजे सुवर्ण तास. का? कारण हाच तो वेळ आहे जो सगळ्यात महत्त्वाचा असतो. या एका तासात जर जखमी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली तर तिचे प्राण वाचण्याची शक्यता खूप खूप जास्त वाढते. म्हणजे प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. मग इतकं महत्वाचं असूनही लोक मदत करायला का कचरतात? सगळ्यात मोठं कारण म्हणजे भीती. पोलीस चौकशीची भीती. आपल्याला आज पोलीस स्टेशनला बोलवतील, कोर्ट कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतील, किंवा सगळ्यात वाईट म्हणजे सगळं प्रकरण आपल्यावरच उलटेल की काय, याच भीतीने मदतीचे हात मागे येतात. आणि बरोबर याच भीतीवर उपाय म्हणून भारत सरकारने एक कायदा आणला. त्याचं नाव आहे गुड समॅरिटन लॉ. सोप्या भाषेत सांगायचं तर देवदूत कायदा. चला आता बघूया की हा कायदा मदत करणाऱ्या व्यक्तीसाठी एक ढाल बनून कसा उभा राहतो. तर बघा, हा कायदा 4 मुख्य गोष्टींची खात्री देतो. 1. जर दुर्दैवाने पीडित व्यक्तीचा जीव गेला तर मदत करणाऱ्यावर कोणतीही फौजदारी जबाबदारी येत नाही. 2. पोलिसांच्या त्रासदायक चौकशीतून सुटका मिळते. 3. हॉस्पिटलमध्येही काही खास अधिकार मिळतात. आणि 4 म्हणजे साक्षीदार म्हणूनही कायदेशीर संरक्षण मिळतं. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा परत एकदा नीट समजून घेऊ. जर एखाद्याने चांगल्या भावनेने म्हणजे शुद्ध हेतूने मदत केली असेल आणि तरीही जखमी व्यक्ती वाचली नाही, तर मदत करणाऱ्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल होत नाही. त्याला त्या मृत्यूसाठी बिलकुल जबाबदार धरलं जात नाही. आता येऊया त्या 2 मुख्य ठिकाणांकडे जिथे जायला लोक सर्वात जास्त घाबरतात, पोलीस स्टेशन आणि हॉस्पिटल. ह्या कायद्याने या दोन्ही ठिकाणी मदत करणाऱ्या व्यक्तीला काही स्पष्ट हक्क दिले आहेत, जे अनेक गैरसमज दूर करतात. चला, काही सामान्य गैरसमज पण कायदा काय सांगतो ते पाहूया. एक मोठा गैरसमज आहे की पोलीस स्टेशनला जावंच लागेल, पण कायदा म्हणतो नाही, चौकशी तुमच्या सोयीनुसार होईल, ती सक्तीची नाही. दुसरा गैरसमज, हॉस्पिटलवाले पैसे मागतील किंवा तिथेच थांबवून ठेवतील. कायदा स्पष्ट सांगतो, हॉस्पिटल असं काहीही करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला माझं नाव, पत्ता सगळं द्यावं लागेल का? तर नाही. वैयक्तिक माहिती देणं हे पूर्णपणे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. बरं, हा कायदा फक्त आपलं संरक्षणच करत नाहीये, तर तो मदत करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन आणि सन्मानही देतो. म्हणजे मदत करणं हे फक्त सुरक्षित नाही, तर ते एक गौरवाचं काम आहे हे सरकारला दाखवून द्यायचंय. मग प्रश्न येतो की या चांगल्या कामासाठी काही प्रोत्साहन मिळतं का? म्हणजे सरकार फक्त कायद्याचं कवच देतं की त्यापुढे जाऊन कौतुकाची थापही मारतं? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच. हो, अगदी बरोबर. केंद्र सरकारच्या योजनेनुसार जर एखाद्या गंभीर जखमी व्यक्तीला त्या गोल्डन आवरमध्ये हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं तर मदत करणाऱ्या व्यक्तीला 5,000 रुपयांचं रोख बक्षीस दिलं जातं. हे केवळ पैसे नाहीत, तर त्या व्यक्तीच्या माणुसकीचा आणि धाडसाचा सन्मान आहे. आणि एवढंच नाही, या रोख बक्षिसाबरोबरच सरकारकडून एक अधिकृत प्रशस्तीपत्रक देऊन त्या व्यक्तीला सन्मानितही केलं जातं. हे प्रमाणपत्र म्हणजे त्या चांगल्या कामाची एक कायमस्वरूपी आठवण. तर या सगळ्याचा सारांश काय? या कायद्याचा उद्देश अगदी सरळ आणि सोपा आहे. लोकांनी कुठलीही भीती मनात न ठेवता निसंकोचपणे पुढे यावं आणि मदत करावी. कारण वेळेवर मिळालेली मदत खरंच कोणाचा तरी जीव वाचवू शकते. थोडक्यात काय, तर आता निश्चिंत मनाने मदत करायला काहीच हरकत नाही, कारण कायदा आपल्यासोबत आहे. गुड समॅरिटन लॉ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे पुढच्या वेळी अशी परिस्थिती समोर आल्यास कायद्याची भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, आपले छोटेसे प्रयत्न आणि थोडंसं धाडस कोणाचा तरी जीव वाचवू शकतं. हा कायदा आपल्याला कायदेशीर संरक्षण आणि प्रोत्साहन दोन्ही देतो. तर मग पुढच्या वेळी गरज पडल्यास माणुसकीच्या नात्यानं मदत करायला पुढे यायला हवं, नाही का?